फक्त 24 तास आणि 1800 मध्ये कोकण ट्रिप, ज्यामध्ये बोटिंग, लाईट हाऊस, म्हातारीची चूळ, 2 दगडांमधली राईड, डॉल्फिन्स, कायाकिंग आणि बरेचसे असे पॉइंट्स, नाश्ता, जेवण आणि पेट्रोल खर्च पकडून. तर आत्ताच ही रील सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांना टॅग करून शेअर करा. रात्री 12 वाजता कोल्हापूरमधून निघून पहाटे पोहोचलो आम्ही निवतीला. त्याचे कारण म्हणजे कोकणची ही पहाट. बोटिंगला जायचं होतं 7 वाजता, पण हाय टाईडमुळे 7चा प्लॅन पोस्टपोन झाला 9 वाजता. म्हणून इथल्या लोकल लाईफची मजा घेतली आणि घेतलं थोडं शूट. 9 वाजता निघालो आम्ही लाईट हाऊस बोटिंगला. जाताना पहिला पॉइंट बघितला आम्ही गोल्डन रॉक्स. मग समुद्रात दिसलं असं काही ज्यासाठी लागतं चांगलं नशीब. आम्हाला दिसले डॉल्फिन्स बघून मी तर लय खुश झालतो आणि डान्स करायचा मोह पण मला आवडला नाही. मग बघितलं इथलं मेन आकर्षण, ते म्हणजे लाईट हाऊस. ही जागा बघून विश्वासच होत नाही की ही जागा भारतात असू शकते. असं वाटतं की हे बाली थायलंडच आहे. त्यानंतर बघितलं इथलं मेन आकर्षण म्हातारीची चूळ. हे बघायला सुद्धा नशीबच लागतं. सकाळी फुल जोशमध्ये असणारा, दुपारी असा मळगळून पडलो होतो. खरं ही पण एक ट्रिपची आठवणच असते. त्यानंतर दुपारी जेवण करून घेतली 2 तासाची झोप. संध्याकाळी खावणे बीचला गेलो 150 रुपये कायाकिंग करायला. इथं मँग्रोव्हमध्ये कायाकिंग करताना असं वाटतं की अमेझॉनच्या जंगलातच गेलोय. मला फॉलो आणि कमेंट करण्याला ट्रिपचा एक्झॅक्ट प्लॅन PDF मध्ये दिला जाईल. त्यामुळे ही रील भरपूर शेअर करा आणि सेव्ह करा.